हॅलो. सामन्याला इथे सुरुवात होणार आहे. विकी मुंडे स्ट्राइक एंड वरती तर घनश्याम तर पहिलं षटक सूरज गायकवाडच्या हातामध्ये. पहिला बॉल इथे तुम्ही पाहताय अगदी दिशा देण्याचा प्रयत्न होता. गुडला स्पॉटवरनं मात्र चेंडून हलकंसं वळण घेतलं आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. पहिल्या बॉलवरती इथे मात्र डॉट बॉलची नोंद इथे मात्र स्कोर कार्डवरती होणार आहे. 6 षटकांची मॅच, रामदार चषक, दुसरा दिवस आणि पहा दुसऱ्या दिवसामध्ये 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असणारा हा हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज गायकवाड पहिल्या षटकामध्ये. हो हो हो, स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. आणि कॅच आवडला असेल तर इथे जोरदार टाळ्या. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कॅच इथे तुम्हाला पाहायला मिळाला. आणि खरं तर इथे तुम्ही पाहताय उमेद, जोश, उत्साह आणि तुम्ही पाहिले ह्या कॅच मधून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जबरदस्त कॅच घेणारा खेळाडू तुम्ही पाहिलाय राहुल गिरेच्या माध्यमातून हा कॅच इथे तुम्हाला पाहायला मिळालाय. पहिला फलंदाज इथे बाद झाला. विकासजी गोंदकर, युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं पारितोषिक येते. घनश्यामना जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाणार आहे. सूरज गायकवाड इथे तयार असेल. हो, या दरम्यान पहा उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर जाणार हा चेंडू. पहा उजव्या इष्टीला अगदी बाहेर जाणार हा चेंडू तुम्ही पाहिला. उजव्या इष्टीला पकडत, उजव्या लाईनला पकडत चेंडू करण्याचा प्रयत्न होता. या अगोदर तुम्ही सूरज गायकवाडला पाहिलंय. अंबेगाव तालुक्यातील जवळेगावातील असणारा हा खेळाडू अगदी छोट्याशा गावातील खेळाडू आहे, पण त्याचं टॅलेंट, त्याचं स्किल आणि तुम्ही पाहताय उभ्या महाराष्ट्राला आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीनं डोक्यावरती घेणारा हा खेळाडू. हो हो, पुन्हा एकदा जबरदस्त मारा, व्हेरिएशन पहा, टेक्निक पहा. आणि खरं तर आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्हाला इथे चमकायचं असेल, क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईट ठरायचं असेल, इथे तुम्हाला फोकस करायचा असेल तर तुमच्या गोलंदाजीमध्ये इथे मात्र व्हेरिएशन असणं हे फार गरजेचं आहे. या अगोदरचा चेंडू तुम्ही पाहिला, थोडंसं गती कमी होती. ह्या चेंडूवरती गतीचा वापर केला गेला आणि फलंदाजाला बेट केले गेले. 1 धाव फलकावरती आहे आणि 1 फलंदाज बाद झालाय. अनिकेत स्ट्राइक एंडवरती तयार. हो, पुन्हा एकदा डॉट, पुन्हा एकदा डॉट. सूरज गायकवाड इथे मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून चमकतोय. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्याच षटकामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिले. चांगल्या पद्धतीचा कॅच देखील तुम्ही या ठिकाणी पाहिला. आणि पहा, ज्यावेळेस गोलंदाज चांगली कामगिरी करतो आणि त्या कामगिरीला क्षेत्ररक्षणाची जोड मिळत असते ना, त्यावेळेस संघामध्ये नक्कीच एक चांगल्या पद्धतीची एनर्जी तुम्हाला पाहायला मिळणार असते. पुन्हा एकदा सूरज गायकवाड इथे अनिकेतसाठी तयार. अकोट टप्प्याचा बॉल उडवलाय डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरना. नामदार चषकाचा एक बहारदार स्ट्रोक, शेरन षटकार. पहा, पहिल्या 4 चेंडूंवरती गोलंदाजानं हुकूमत गाजवली होती, पण 5व्या चेंडूवरती इथे फलंदाजानं कमबॅक केले. हो हो, आणि याच बरोबर कॉट बिहाइंडचा शिकार, दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा फलंदाज डगआउट्स मध्ये. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये सूरज गायकवाडची गोलंदाजी इथे तुम्ही पाहिली.
पहा पहिल्या षटकामध्ये खरं तर गोलंदाजाची हुकूमत तुम्ही पाहिली. पहिल्या षटकामध्ये सुंदर असा कॅच तुम्ही पाहिला. पहिल्या षटकामध्ये सुंदर असा षटकार तुम्ही पाहिला. पण दुसऱ्या षटकामध्ये आता कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार. षटक क्रमांक 2 बॉलिंग मार्कवरती आपण आता गोलंदाजाला पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये सूरज गायकवाड खूप चांगली कामगिरी केली आहे. सुजय पर्व साई 11 शिर्डीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर एक चांगल्या पद्धतीनं इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. एक षटकार ठोकला पण त्यानंतर इथे सूरजनं फलंदाजाला पात करण्यामध्ये सूरजला यश आलं. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं साईरुद्र फायटर्स पाथर्डी ही टीम जर तुम्ही पाहिली, राहुलजी मस्के सर, कल्याणजी यादव यांच्या मालकीची टीम आहे. तर सुजय पर्व साई 11 शिर्डी या संघाचे टीम ओनर जर तुम्ही पाहिले, ताराचंद्र कोते पाटील, नवीन भाऊ शेजवड आणि सन्माननीय किरण शेठ कोटे पाटील यांच्या मालकीची असणारी ही टीम ओनरशिप तुम्ही या ठिकाणी पाहिली. खऱ्या अर्थानं नामदार चषकाचं दुसरं पर्व सीझन 2 तुम्ही पाहताय. अगदी ऑक्शनच्या माध्यमातून ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही प्लेयर पाहिले आणि त्यानंतर ही स्पर्धेला खरं तर एक वेगळा रंग तुम्ही मैदानावरती पाहिलाय आणि तितकाच ह्या मॅच मध्ये रंग आणणारा फटका तुम्ही पाहिलाय. सुंदर असा स्ट्रोक जिथे मिळणार आहे 4 धावा. चौकार. थँक्यू. पहा आल्याबरोबर इथे मात्र एक चांगल्या पद्धतीचं कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चौकार ठोकला गेलाय. फुलत लेनचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली गेली आहे. सूरज गायकवाड चेंडूपर्यंत पोहोचेल. लॉंग ऑन मध्ये उभा आहे. एक सिंगल येणार आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जो काही परफॉर्मन्स दिला आणि सूरज गायकवाडनं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील ती गोलंदाजी विजय सांगळेच्या माध्यमातून, संगनायकाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. डेरेक हिटचा प्रयत्न हो इथे फसला गेलाय विकेट कीपरकडनं. एक चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी पाहताय. चांगल्या पद्धतीची कामगिरी रवी शिंदे इथे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताना पाहताय. 7S लाईव्ह ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील खरं तर रवी सरांना तुम्ही पाहिले आणि ह्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील तुम्ही 7S लाईव्हच्या माध्यमातून पाहताय. पहिलं षटक तुम्ही पाहिलं, दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत एक चौकार ठोकलाय. धावफलकावरती जर आपण गेलो 12 धावा धावफलकावरती आहेत. 1.3 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपला गेलाय. लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा सूरज गायकवाडकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. तिथे मात्र पुन्हा एकदा सूरज गायकवाड एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. लढावं लागेल, इथे संघर्ष करावा लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं साई 11 शिर्डी हा संघ तुम्ही पाहिलाय, पहिल्याच षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संघावरती थोडंसं इथे मात्र दडपण आहे. थोडंसं प्रेशराईज केलंय आणि खरं तर तुम्ही पहा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयकॉन अमोल ढुबे आलाय आणि विशेषतः दबावामध्ये एक चांगली कामगिरी करणारा हा फलंदाज आहे, हा प्लेयर आहे. हो स्विच हिट पॉइंट क्षेत्रामध्ये अमोल ढुबेच्या बॅटमधनं आपण पाहतोय बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू डीजे. 2 ओव्हरचा इथे मात्र खेळ संपला गेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रथमदा फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सुजय पर्व साई 11 शिर्डी संघाच्या स्कोर कार्डमध्ये 16 धावा ह्या धावफलकावरती आहेत आणि 16 धावा बनवत असताना आपण पाहतोय 2 फलंदाज इथे मात्र संघाने खर्च केलेत. अमोल डुबेच्या बॅटमधनं या अगोदरच्या शेवटच्या बॉलवरती एक सुंदर असा स्ट्रोक तुम्ही पाहिला. परफेक्ट मिडल झाला बॉल आणि पॉइंट क्षेत्रामध्ये स्विच हिटच्या माध्यमातून तिथे मात्र चौकार ठोकला गेला.
2 षटकं संपलेत, 16 आल्यात, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे, 24 चेंडू बाकी आहेत आणि ह्या 24 चेंडूमधून इथे पुन्हा एकदा इथे प्रयत्न करावे लागतील, इथे लढावं लागेल, इथे संघर्ष करावा लागेल, कारण प्रथम तर बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या इथे तुम्हाला निर्माण करावी लागणार आहे. लढावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. आज लढावं लागेल. आज जर सुपर 8 मध्ये पोहोचायचं असेल तर एक चांगला परफॉर्मन्स, इथे एक चांगली इनिंग तुम्हाला पेश करावी लागेल. हो हो, डीप मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवर आहे. वन बाउन्स बॉल पोहोचतोय पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार. नामदार षटकाचा दमदार पॉवरफुल हिट, चौकार. 4 धावा पुन्हा एकदा धावफलकाला इथे मात्र आकार देणार आहेत. घनश्यामच्या बॅटमधनं आपण पाहतोय इथे 4 धावा, त्यात 20 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा सामना घनश्यामनं केला, 9 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. तर दुसऱ्या बाजूला आयकॉन अमोल ढुबेला तुम्ही पाहिले एक चौकाराच्या मदतीनं, एका बाउंड्रीच्या मदतीनं तो मैदानावरती आहे. सूरज गायकवाडच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू दिला गेला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अवघ्या 7 धावा खर्च करत 2 फलंदाजला बाद करण्यामध्ये सूरजला यश आलं होतं. पण आता षटक क्रमांक 3 मध्ये कशा प्रकारे इथे मात्र सूरज गायकवाड इथे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करणार आहे. समोरच्या बाजूला उजव्या हाताने राईट हँड बॅटल घनश्याम तयार. हलक्या हाताने पहा बॉल जो खेळलाय दिशा दिली गेली. मिड विकेटमध्ये चेंडू पोहोचेल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूपर्यंत. रोहित जो पोहोचणार आहे धावफलकामध्ये. पुन्हा एकदा बदलाव, स्ट्राईक रोटेट होतीये. 21 धावा धावफलकामध्ये आल्यात आणि 2 फलंदाज इथे जे बाद आहेत. फर्स्ट इनिंगचा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सुरू असणारी ही मॅच युवा पर्व साई 11 शिर्डी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा क्षेत्ररक्षण करणारी टीम जर तुम्ही पाहिली, टॉस जिंकला साई रुद्र फायटर्स पाथर्डी संघानं. क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जो काही निर्णय घेतलाय ना त्यानुसार आत्तापर्यंत कामगिरी ही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये सूरज गायकवाड बॉलिंग मार्कवरती. फुलॉत लेनचा बॉल टीप लॉंगॉन मध्ये पोहोचेल, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत थोडासा फंबल होतोय. एका धावेने इथे मात्र समाधान मानावं लागणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल. 22 धावा ह्या स्कोर कार्डमध्ये आहेत. थोडीशी शांतता इथे पाहायला मिळते, कारण काल जर तुम्ही पाहिलं पहिल्या 2 मॅचमध्ये एक लो स्कोरिंग मॅच तुम्हाला मॅचेस पाहायला मिळाल. पण त्यानंतर आपण पाहिलं धावांचा पाऊस ह्या मैदानावरती पडला. आज सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील अगदी मोठी इनिंग आणि खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू तुम्ही या अगोदर मैदानावरती पाहिला. तर ह्या मॅचमध्ये देखील नवीन नवीन रेकॉर्ड्स इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. आतापर्यंत सूरज गायकवाडच्या गोलंदाजीची चर्चा आहे. इथे तुम्ही पाहते दुसऱ्या बाजूला अमोल ढुबे हा देखील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला नवीन नाहीये. त्यामुळे खरं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे धुरंधर सितारे आज एकमेकांना पराजित करण्यासाठी इथे मात्र जे उभे आहेत. सूरज गायकवाड अमोल ढुबेसाठी खूप टप्प्याचा बॉल आणि याबरोबर आपण पाहतोय थोडासा फसवा चेंडू होता. गती परिवर्तन होतं आणि आपण पाहिले अगदी शॉर्ट पिच चेंडू केला गेला होता. त्यानंतर मात्र कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण पाहिले मैदानावरती अमोल ढुबेच्या माध्यमातून केला गेला नाही. डॉट बॉल आहे, कारण सिच्युएशन काय आहे पहा. इथे आपण पाहतोय संघानं अगोदरच 2 फलंदाज गमावलेत. त्यानंतर अमोल ढुबेचे विकेटचं महत्त्व हे संघाला पूर्णपणे माहिती आहे. अमोल ढुबेची भूमिका, अमोल ढुबे काय करू शकतो आणि अमोल ढुबेचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक मोठी इनिंग इथे अमोल ढुबेला खेळावी लागेल. फुल ऑफ लेन तर आपण पाहतो यॉर्कर डिलिव्हरी इथे पेश केली. एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती मात्र केलाय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. अतिशय शांत संयमी इनिंग तुम्ही पाहताय आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये 3 नंबरचं इथे मात्र संपले. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम तर बॅटिंग करत असताना सुजय पर्व साई 11 शिर्डी 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा 25 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स.
ओव्हर नंबर 3 संपले. अजूनही 3 षटकांचा गेम ऑन आहे आणि ह्या 18 चेंडूंमध्ये आता तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल. 18 चेंडूंमध्ये ते मोठी इनिंग खेळावी लागेल. अमोल डुबेच्या माध्यमातून आपण पाहतो अशा कित्येक इनिंग्स अमोल डुबेच्या तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहिल्यात, पण आज पुन्हा एकदा त्या इतिहासाची पुनरावृत्ती हे मैदानावरती करावी लागणार आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं अगदी सूरज गायकवाडच्या माध्यमातून 2 षटकं केली गेली, त्यामध्ये 2 विकेट सूरज गायकवाडनं मिळवल्या. चांगला स्पेल अर्थात सूरज गायकवाडचा तुम्ही पाहिला. आंबेगाव तालुक्यातून अगदी जवळेगावचा हा सितारा आणि तुम्ही पाहिले ह्या ठिकाणी अतिशय जबरदस्त कामगिरी बॉलिंगच्या माध्यमातून सूरज गायकवाडची तुम्ही पाहिली. त्यानंतर अजून उर्वरित ह्या ठिकाणी मात्र कशा पद्धतीने मैदानावरती मात्र कामगिरी केली जाणार हे देखील आता आपण 3 षटकांमध्ये कोणत्या गोलंदाजांचा वापर केला जाणार, डेथ ओव्हरमध्ये कोणते गोलंदाज वापरले जाणार, मिडल ऑर्डरमध्ये खरं तर गोलंदाजी करत असताना कोणते गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करणार, ह्या सर्व रणनीती हा सर्व गेम प्लॅन हे मैदानाच्या आतमध्ये टीम मिटिंगमध्ये तुम्ही पाहिला असेल आणि या त्यानुसार कामगिरी करणं हे देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. जाऊया षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय विजय सांगळे संगणक तयार. फुल टॉस बॉल अगदी फाईन क्षेत्रामध्ये जातोय. फिल्डर तिथे कोणताही नसेल. डेड बॉल आहे का सर? डेड बॉल इथे ऑफिशियल्स पंचांच्या माध्यमातून मात्र जो कळवला गेलाय डेड बॉल आपण पाहतोय. राजू डावकर सर आणि सतीश भालेराव सर ऑफिशियल्सची टीम संतोष भालेराव सर यांना देखील आपण ह्या मॅचच्या माध्यमातून पाहतोय आणि महाराष्ट्रातील नामवंत पंच तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या स्पर्धेशी जोडले गेले ते तुम्ही पाहत आहात आणि पहा एक चांगल्या पद्धतीची रणनीती इथे मैदानावरती पुन्हा एकदा तुम्हाला जी पाहायला मिळेल. आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम अर्थात साई 11 शिर्डी सुजय पर्व यांचा कट्टर समर्थक संदेश गाजरे यांच्याकडून देखील टीमला शुभेच्छा आल्यात. आपण देखील सामन्याचा आस्वाद घेतलाय. आपलं देखील या ठिकाणी स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. विजय सांगळेच्या हातामध्ये चेंडू असेल षटक क्रमांक 4 मध्ये. हो लोवर फुल टॉस अगदी रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता तो देखील इथे मात्र मैदानावरती फसला गेलाय आणि ज्या पद्धतीने कामगिरी मैदानावरती जी सुरू आहे विजय सांगळेला तुम्ही पाहिले या अगोदर देखील दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विजय सांगळेच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. थोडासा फर्स्ट स्ट्रोक पाहिला बॅटवरती पुरेपूर चेंडू मिडल झाला नाही. धावफलकामध्ये पुढे एकदा छोटासा बदला होता. एक सिंगल येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 3.2 नंतर 26 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना युवा पर्व साई 11 शिर्डी. 6 षटकांची मॅच. अमोल डुबे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही घनश्यामला पाहताय. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा स्विच हिट केलाय अमोल डुबेच्या माध्यमातून. बॉल पोहोचतोय कव्हर क्षेत्रामध्ये. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. हा असेल षटकार. शरण अमोल डुबेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय 2 स्विच हिट तुम्ही अगोदर अमोल डुबेच्या माध्यमातून पाहिलेत. एक बाउंड्री देखील अमोल डुबेने ह्याच पद्धतीने इथे वसूल केली होती आणि पहा खरं तर क्षेत्ररक्षणाच्या अगदी विरुद्ध दिशेला ह्या ठिकाणी मात्र स्ट्रोक वसूल केले जातात. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलं गेले आणि तुम्ही पाहताय अमोल डुबेमध्ये ते कौशल्य आहे, ते स्किल आहे आणि ते वापरणं गरजेचं आहे. तुम्ही पहा अलीकडच्या काळामध्ये खरं तर तुम्ही पाहिलं असेल 2008 मध्ये प्रथमतः भारतानं T20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग तुम्ही पाहिली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं इथं तुम्ही पाहताय अमोल डुबेच्या बॅटमध्ये उंची तर खूप आहे, लांबी थोडीशी कमी आणि ह्याच बरोबर तिसरा फलंदाज आयकॉन अमोल डुबे इथे बाद असेल.
अमोल डुबे आपण पाहतोय बाद झाला. या अगोदर एक षटकार ठोकला, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी अमोल डुबेला बाद करण्यामध्ये इथे मात्र विजय सांगळे संघनायकांना इथे मात्र यश मिळालंय. तिसरा फलंदाज इथे मात्र पविलियनमध्ये परततोय, तो न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्याम त्र्यंबके. श्याम त्र्यंबकेला आपण पाहतोय खरं तर एक अनुभवी खेळाडू आहे आणि लेजंड खेळाडू आहे. अनुभव खूप मोठा त्याच्याकडे आहे आणि त्या अनुभवाचा आज वापर करावा लागेल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न आणि अनुभवाची जोड श्याम त्र्यंबकेकडे आहे आणि तुम्ही पाहताय आज पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये आहे. इथे अडचणीतून तारणहार ठरावा लागेल श्याम त्र्यंबकेला. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल मात्र आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येणार आहे, निर्धाव चेंडू येतोय. 32 धावा इथे धाव फलकामध्ये आहे. 3.5 मध्ये 32 धावा. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट, अगदी गती परिवर्तन. सूरज गायकवाड चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल त्या ठिकाणी येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताही नसेल. धावफलकामध्ये अगदी छोटासा बदल होतोय. षटक क्रमांक 4 संपले आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंगमध्ये सुजय पर्वा साई 11 शिर्डी 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 33 धावा धावफलकामध्ये आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 4 षटकांमध्ये 33 मिळवले गेलेत. या अगोदरची मॅच जर तुम्ही पाहिली असेल, अगदी अतिशय जबरदस्त कामगिरी करणारे फलंदाज तुम्ही फर्स्ट इनिंगमध्ये पाहिले, अर्धशतक पाहिलं. पण त्यानंतर इथे तुम्ही पाहताय सेकंड इनिंगमध्ये त्या धावा चेस होऊ शकल्या नाहीत. आता दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपण पाहतो इथे गोलंदाज हवे होत आहेत. गोलंदाजांची व्यूहरचना तुम्ही पाहताय, ज्या पद्धतीने गोलंदाजांचं स्किल आहे, व्हेरिएशन आहे. आणि खरं तर सिमेंट विकेटवरती अशा पद्धतीचं टेक्निक तुम्ही जर वापरत असाल तर नक्कीच एक चांगला स्पेल गोलंदाजांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 कडे आपण जाणार आहोत. राहुलच्या हातामध्ये बॉल आहे. हो, जबरदस्त बॉल, जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पाहताय. अगदी डॉट बॉलची नोंद मैदानावरती होती. प्रचंड वेगवान चेंडू इथे राहुलच्या माध्यमातून तुम्ही पाहिला. स्ट्राईक एंडवरती मात्र श्याम त्र्यंबके इथे तुम्ही पाहताय. अहमदनगर जिल्ह्यामधील असणारा हा खेळाडू पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ, यॉर्कर डिलिव्हरी, डॉट बॉल चिडून पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बॉल. इथे मात्र डॉट होतोय. राहुल अतिशय जबरदस्त कामगिरी करताना बॉलिंगच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. वेगावरती स्वार आहे. 2 चेंडूंमध्ये मात्र प्रचंड टेक्निक, प्रचंड स्किल दाखवणारा हा गोलंदाज तुम्ही मैदानावरती पाहताय. याबरोबर गुडलँड्सवरती बॉल त्या ठिकाणी मात्र जो केला होता डीप लॉंगॉनमध्ये बॉल पोहोचेल. मिड विकेटचा खेळाडू मात्र चेंडूपर्यंत रोहित पोहोचलाय. एक सिंगल येणार आहे. स्ट्राईक रोटेट होतीये. आणि पहा, खरं तर कमी षटकांच्या सामन्यांमध्ये ही गोष्ट फार गरजेची आहे. तुम्ही जर एखादा गोलंदाज आपण पाहतो मैदानावरती चांगला स्पेल करत असेल, त्या ठिकाणी मोठे स्ट्रोक जर कन्वर्ट होत नसतील तर सिंगल डबल घेणं हे फार गरजेचं आहे. कमी ओव्हरच्या षटकांमध्ये प्रत्येक बॉलवरती खरं तर स्ट्राईक रोटेट होणं, सिंगल डबल येणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस खराब चेंडू येईल त्या चेंडूंवरती इथे मात्र षटकार चौकार ठोकणं हे देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. आणि या ठिकाणी रिव्ह्यू, तिसऱ्या पंचांची मदत, थर्ड अंपायरकडे आपण या ठिकाणी येणार आहोत. पाहूया काय डिसिजन असेल. प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगमध्ये एक रिव्ह्यू असेल. तो जर सक्सेस ठरला तर तुम्हाला दुसरा रिव्ह्यू घेता येईल. अनसक्सेस असेल तर त्यानंतर रिव्ह्यू घेता येणार नाहीये. वाईटसाठी हा रिव्ह्यू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय रिव्ह्यू अनसक्सेस इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीमला ह्या इनिंगमध्ये यानंतर रिव्ह्यू घेता येणार नाही. राहुल गिरीच्या माध्यमातून आपण पाहिलाय. इथे मात्र एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी वाईट लाईनला पकडत मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 34 धावा धावफलकामध्ये आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. राहुल गिरे 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा फुल टॉस बॉल लॉंग लेग एरियामध्ये जाणार आहे. बॉल पोहोचतोय 1 बाउन्स, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. 4 रन.
थँक्यू थँक्यू. 4 धावा तुम्ही या ठिकाणी पाहिल्यात. लॉंग लेग मध्ये खेळलेला हा स्ट्रोक आणि इथे मात्र बऱ्याच वेळानंतर इथे मात्र एक मोठा स्ट्रोक वसूल केला गेलाय. पुन्हा एकदा टीप मिड विकेटच्या डोक्यावर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक के बस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा पार. चरण षटकार. पण शेवटचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय आणि या शेवटच्या षटक ते तोहरमध्ये बॉलिंग मार्कवरती ओमकार धळे बॉलिंग मार्कवरती आलाय. स्ट्रायकेटवरती श्याम त्र्यंबके ला तुम्ही पाहणार आहात. आतापर्यंत श्यामचे बॅट शांत आहे, पण ह्या 6 चेंडूंवरती आता मात्र इथे गेअर बदलावा लागेल. हो पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचाच व्यवस्थित संपर्क होत नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो देखील फसला गेलाय. स्ट्राईक रोटेट होतीये आणि याबरोबर घनश्याम इथे स्ट्राईकवरती येताना तुम्हाला पाहायला मिळेल. 5 सलामीसाठी आला होता आणि त्यानंतर 11 चेंडूंचा सामना करत असताना 22 धावा घनश्यामच्या माध्यमातून 22 धावांची एक मोठी इनिंग इथे तुम्ही पाहिली आणि खरं तर ह्या इनिंगची गरज होती. तुम्ही पहा शांत आणि संयमी इनिंग तुम्ही अगोदर घनश्यामच्या माध्यमातून पाहिली, पण या अगोदरच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक घनश्यामच्या माध्यमातून आले, तर ते स्ट्रोक पुन्हा एकदा ह्या षटकामध्ये वसूल करावे लागतील. फुल टॉस आणि याबरोबर पहा स्ट्रोक फसलाय. तिथे मात्र फाईन मध्ये चेंडू जाणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. धावा तर मैदानाच्या आतमध्ये 2 आल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती मात्र या ठिकाणी पूर्ण होतोय. पाहूया 4थी धाव इथे पूर्ण होणार का. आणि याबरोबर स्ट्राईक एंड वरती घनश्याम असेल आणि श्याम त्र्यंबके इथे मात्र धावबाद ठरतोय. 4था फलंदाज श्याम त्र्यंबके बाद. फलंदाज इथे बाद असेल. श्याम त्र्यंबके स्वस्तामध्ये बाद होतोय. न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. विशाल तिडके अर्थात बंटी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये टोपण नावं खूप आहेत आणि त्या नावांनी देखील प्लेयर्सची खूप मोठी ओळख आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहत असतो. 48 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे काही चेंडू इथे बाकी आहेत. घनश्यामच्या माध्यमातून आपण पाहतोय 12 चेंडूंचा सामना केलाय, 25 बनवले गेलेत आणि एक मोठी इनिंग इथे मात्र घनश्यामच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि मोठमोठे स्ट्रोक इथे मात्र घनश्यामला मैदानाच्या आतमध्ये वसूल करावे लागते. कारण प्रथमतः बॅटिंग करत असताना खरं तर एक सन्मानजनक धावसंख्या मैदानावरती मात्र तुम्हाला बनवावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनपर्यंत बनवला गेलेला नाहीये. गॅरंटी देणारा स्कोर कोणता असेल हे सांगणं देखील खरं तर खूप कठीण आहे. कारण अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून आपण क्रिकेटकडे नेहमीच पाहत असतो. पाहूया
कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. मगाशी एका विषयाकडे आपण गेलो होतो. 2007 मध्ये खरं तर भारताने विश्व T20 विश्वचषक जिंकला. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग IPL तुम्ही पाहिली आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात प्रीमियर लीग स्पर्धेंचा जल्लोष उगम होताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्यामध्येच उभ्या महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतलेली क्रिकेटची स्पर्धा अर्थात नामदार चषक लोणी प्रीमियर लीग 2024. नो बॉल आणि त्यावरती आता पाहायला मिळेल फ्री हिट. याबरोबर पहा लोवर फुल टॉस होता. अगदी कव्हर पॉईंटमध्ये हा बॉल जाणार आहे. फिल्डर तिथे चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताही नाहीये. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतंय. स्कोरमध्ये छोटासा बदलाव पुन्हा एकदा इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये खरं तर एका नव्या गोलंदाजाचा वापर केला गेलाय आणि ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली ना लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या पद्धतीने तुम्ही पहा पहिल्या 5 षटकामध्ये सूरज गायकवाडचा स्पेल तुम्ही पाहिला, त्यानंतर विजय सांगळे यांचा स्पेल तुम्ही पाहिला आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. ओमकार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ओमकारला पाहता. या अगोदर राहुल गिरीला तुम्ही पाहिलं, थोडासा महागडा ठरला पण इथे ओमकार इथे एक चांगली कामगिरी करतोय. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली आहे. पुढे एकदा लॉंग लेग मध्ये चेंडू तो पोहोचणार आहे सीमारेषा पार. धावा मिळते 4. सीमारेषा भेदून गेला आर पार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा 4 धावेने पुढे पोहोचेल आणि स्कोर कार्ड वरती आपण जाणार आहोत. 54 धावा, अर्धशतक इथे मात्र पूर्ण केले गेले. 54 रन, 54 धावा धावफलकामध्ये आहेत. ओमकारच्या हातामध्ये इथे आपण पाहतोय शेवटचं षटक सोपवलंय. आतापर्यंत आपण पाहिले काहीशे चेंडू गोलंदाजीच्या फेवरमध्ये होते पण त्यानंतर इथे आपण पाहतोय अतिशय जबरदस्त स्ट्रोक इथे मैदानाच्या आतमध्ये मनगटाचा वापर केला गेला आणि एक सूझबूझ भरी बल्लेबाजी तुम्हाला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढे एकदा ओमकार तयार. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न अगदी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नसेल. फुल ऑफ लेनचा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली. एक सिंगल येणार आहे धावफलकामध्ये. पुढे एकदा बदला होतोय. 55 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. पण शेवटचे काहीचे चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या चेंडूंवरती नक्कीच इथे मात्र मोठमोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे तुम्हाला करावी लागेल. चांगल्या पद्धतीने मैदानावरती मात्र स्कोर इथे तुम्ही पाहताय तुम्हाला उभा करावा लागेल. कारण ज्या पद्धतीनं इथे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आणि शेवटच्या षटकामध्ये देखील त्याच पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये इथे करावी लागेल. पुढे एकदा तयार. हो याबरोबर पुढे एकदा तिथे मात्र जबरदस्त कॅच आणि फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. व 55 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्ही पाहताय शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो याबरोबर सरळ बॅट हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे फक्त दर्शक बनलाय. बॉल पोहोचतोय बॉडी लाईन पार आणि हा असेल षटकार. फटका असा धुवाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहा स्कोर कार्ड वरती पहिली इनिंग संपत असताना धावफलकावरती धावा आहेत. 61 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि जिंकण्यासाठी साईरुद्र फायटर्स पाथर्डी अर्थात राहुल मस्केसर आणि कल्याणजी यादव यांच्या मालकीची टीम जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 62 धावांचं टार्गेट. चला वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही यानंतर 4 मॅचेस आपल्याला इथे पूर्ण करायच्या, त्यामध्ये त्या देखील वेळेमध्ये पूर्ण होणं हे गरजेचं असेल. त्यामुळे वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. बॅटिंग करणारी टीम सुजय पर्व सायलेम शिर्डी आपण ताबडतोब आता फिल्डिंग लावायची आणि फिल्डिंग करणारी टीम साईरुद्र फायटर्स पाथर्डी आपले 2 बॅटल हे मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत. अतिशय दर्जेदार असणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थात माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार चषक ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहताय. चला वेळ घेऊ नका, दोन्ही टीम्स इथे लाईनअप मध्ये आज जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. दमदार मॅच इथे सुरू होणार आहे. तुम्ही पाहताय तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा अर्थात उभ्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलेली स्पर्धा माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील नामदार चषक 2024 सीझन 2 दिवस क्रमांक 2 मॅच नंबर 2 सेकंड इनिंग इथे सुरू होणार आहे. 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय साईरुद्र फायटर्स पाथर्डी संघासमोर 62 धाब्यांचं आव्हान आहे. तर हे आव्हान बॅटिंगच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार की डिफेंड करण्यामध्ये आपण पाहतोय सुजय पर्व साई इलेव्हन शिर्डी ही टीम इथे यशस्वी ठरणार. ह्या प्रश्नाचं उत्तर देखील ही इनिंग संपल्यानंतर तुम्हाला भेटेल. मी मात्र थांबतो, तुम्ही अजिबात कोठे जाऊ नका, पाहत रहा नामदार चषक 2024 आणि यानंतर ऐकत रहा पुढे एकदा ह्याच परिसरातील एक गोड आवाज आमचे सहकारी समालोचक मित्र शाहरुख पठाण सर. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत. दमदार
धन्यवाद आणि सर्वांचं परत एकदा लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 मध्ये दुपारच्या सत्रात मनापासून स्वागत. दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मध्ये सामना क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला आदरणीय ताराचंद कोते पाटील, आदरणीय नवीन भाऊ शेजवळ, आदरणीय किरण कोते पाटील यांचा सुजय पर्व साई 11 शिर्डी आणि त्यांच्या विरोधात त्यांच्या विपक्षामध्ये राहुल म्हस्के सर आणि कल्याणजी यादव यांचा साई रुद्र फायटर्स पाथर्डी या दोन संघांच्या दरम्यान आपण ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिला डाव संपला. प्रथमतः फलंदाजी करत असताना 61 धावा बनवल्या आणि 62 धावांचं आव्हान 62 धावांचं आव्हान मैदानामध्ये आहे साई रुद्रा फायटर्स पाथर्डी या संघाच्या समोर. आणि दोन आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर महेश नानकुडे आणि दुसऱ्या बाजूला विजय सांगळे. सुजय पर्व साई 11 शिर्डी या संघाचे संघमालक आदरणीय ताराचंद कोटे पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होते. साहेबांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी पारितोषिक येत आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संघमालक कल्याण यादव साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक फलंदाजांसाठी. श्याम त्र्यंबके यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, अलक्यादर स्टिअर केलाय. महेश नानगुडे यांना तुम्ही पाहता संयमाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी गावातील बावधनचा हा खेळाडू आज मात्र या नामदार चषक लोणीमध्ये खेळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. NB ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वामध्ये इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार मिळवणारा हाच तो महेश नानगुडे आज लोणी प्रीमियर लीगमध्ये. त्यावेळी लावेत चेंडू फटका जर तुम्ही पाहिलं तर प्रॉपर टायमिंग इथे होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. समीर शेख चेंडूवरती येत आहेत. त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होत असताना तर दुसऱ्या बाजूला एक असा कर्णधार विजय सांगळे. पहिल्या पर्वामध्ये मराठा वॉरियर संघ विजेता ठरला आणि त्या मराठा वॉरियर संघाचा कर्णधार आज साई रुद्रा फायटर्स पाथर्डीचा कर्णधार म्हणून विजय सांगळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला नगर MIDCला बिलॉंग करणारा श्याम त्र्यंबके फिरकीचा जादूगार म्हणून मैदानाच्या आतमध्ये त्याची ओळख राहिलेली आहे आणि तो मात्र पहिलं षटक घेऊन उभा आहे. यावेळी सावेत चेंडू इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक मात्र फक्त दर्शक बनणार आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर हा ट्रेडमार्क फटका आहे महेश नानगुडे यांचा श्याम त्र्यंबकेच्या विरोधात. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटका. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मित्रांनो महेश नानगुडेनं काय फटका खेळला पहा आणि पाहत राहा. 7S लाईव्हच्या माध्यमातून रिप्लेमध्ये तुम्ही पहा काय दर्जेदार फटका. इनसाइड आउट आउटस्टँडिंग. आणि या क्षेत्रामध्ये फलंदाजी करणं महेश नानगुडेला आवडतं आणि त्याच क्षेत्रामध्ये त्याने एक अप्रतिम फटका खेळला श्याम त्र्यंबके यांच्या विरोधामध्ये. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 15 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संतोष रासने यांना आपण पाहू शकता मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. तर समोर विजय सांगळे हंगेवाडी या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये कर्णधार म्हणून मात्र खेळताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. संतोष रासने गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पहिलं षटक हाताळलेलं श्याम त्र्यंबके 15 धावा खर्च केल्या. आणि इथे आपण पाहूयात या षटक क्रमांक 2 मध्ये काय घडामोडी घडतायत. यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून गेलाय. व्हाईट बॉलचा कॉल. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या पद्धतीने धावसंख्या पुढे जाते. 16 धावा. समीकरण मात्र असणार आहे 30 चेंडू आणि 46 धावा. यावेळेस बाहेर जाणारा चेंडू अतिशय अप्रतिम लाईन अँड लेंथ तिथे आपल्याला पाहायला मिळते. अचूकतेने गोलंदाजी संतोष रासने करतायत. पहिला चेंडू सुद्धा चांगल्या टप्प्यावरती होता परंतु ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी दंडित केलं परंतु त्यानंतर चांगल्या लाईन अँड लेंथनं. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विकेटपेक्षा निर्धाव चेंडूला जास्त महत्त्व असतं आणि विकेटच्या शोधात संतोष रासने नाही आहेत.
चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतायत. आउटसाइड द ऑफ फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न हा त्यांचा मात्र यशस्वी राहिलेला आहे. धावसंख्या पण जर पाहिली तर 16 धावा. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण सर्वांनी पाहिला आणि पहिल्या सामन्यामध्ये भरपूर धावा होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण होताना पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक सुद्धा आपण पाहिलं. यावेळेस बॅकफुटला गेले आणि बॅकफुट पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. विकी मुंढे, महेश मुंढे मात्र चेंडूवर देणार आहे. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा हलकासा बदल आहे. 17 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आहे. नामदार चषक 2024चं दुसरं संस्करण आहे, दुसरं पर्व आहे आणि हे दुसरं पर्व पाहण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहोत आणि आपल्या सर्वांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत. एक महत्त्वपूर्ण लढत. एका बाजूला सुजय पर्व साई 11 शिर्डी आणि त्यांच्या विरोधात साई रुद्र फायटर्स पाथर्डी या दोन संघांच्या दरम्यान सुरू असलेली ही लढत. धावेंचा पाठलाग सुरू आहे. 62 बनवायच्यात गोलंदाजी करण्यासाठी संतोष रासने. फुलर लेनचा बॉल उडवलाय. महेश नानगुडेच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर मिड विकेट सीमारेषेच्या पार हा चेंडू फेकून दिलाय. षटकार. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्न. फुलर लेनचा बॉल होता आणि त्या चेंडूवर प्रचंड मोठं आक्रमण केलंय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. अफलातून फटका. नेत्रदीपक. अविश्वसनीय चौकार. वेधून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. काय फटका खेळला. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर थोडंसं सेन्सिबल चातुर्याचं क्रिकेट खेळताना आपण महेश नानगुडे यांना पाहिलं आणि बिटवीन द गॅप चेंडू अगदी मैदानाला गुदगुल्या करत निघून गेला सीमारेषेच्या पार. एक चौकार आलाय. तो कलात्मक चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर 27 धावा. 27 रन्स ऑन अ बोर्ड. यावेळेस फुलर लेनचा हा बॉल होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत श्याम त्र्यंबके. एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या एकीने पुढे जाईल. धावफलकावरती जर पाहिलं असेल तर 28 धावा धावफलकावरती आहेत. विजय सांगळे एका बाजूला अनुभवी खेळाडू तर दुसऱ्या बाजूला एक युवा टॅलेंटेड आयकॉन महेश. इथे जर आपण पाहिलं तर लेग बाईसच्या मदतीने धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि 33 धावेंची गरज आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी साई रुद्रा फायटर्स पाथर्डी संघाचे संघमालक आदरणीय कल्याणजी यादव साहेबांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्याचं भूषण अभिमान. आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये गोलंदाजीसाठी श्याम पुनश्च एकदा आमंत्रित केलं जातं. बोटांची किमया आपण सातत्यानं श्याम त्र्यंबकेशी पाहत आलेलो आहे. आज एक महत्त्वपूर्ण लढत आहे. पहिला सामना संघ खेळतोय. ॲज अ आयडॉल म्हणून संघाने आपल्यावरती जबाबदारी दिलेली आहे. श्याम त्र्यंबके पाहूया त्या षटकामध्ये कशा रीतीची कामगिरी करतायत. एक महत्त्वाची विकेट जर आली तर सामन्याचं चित्र परत एकदा बदललं जाऊ शकतं आणि मॅचची रंगतता सुद्धा वाढली जाऊ शकते. परंतु ती विकेट मिळणार का की इथून पुढे 2 फलंदाज असाच खेळ करत राहणार ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.
फुलर लेन पुढे टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरही निघाला. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलमध्ये. प्लेड अँड मिस. हा चेंडू मात्र निर्धाव येत असताना अमोल डुबे यांच्या हातामध्ये निघून गेलाय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. नगरच्या शहरामध्ये आम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या, लीग स्पर्धा. तिथे ॲज अ आयकॉन म्हणून श्याम त्र्यंबके ज्या संघाकडून खेळला त्या संघाने पहिलं बक्षीस जिंकलं. इतका लकी आयकॉन तो नगरच्या शहरामध्ये राहिला होता. यावेळेस अप्रतिम चेंडू आणि इथे होतोय फलंदाज बाद. खूप चांगलं यष्टीरक्षण आपल्याला तिथे अमोल डुबे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि विजय सांगळे आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचू शकलेले नाहीयेत. पहिला धक्का. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. एक बाद 29 धावा धावफलकावर. शेवटचे 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावेंची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवळे गावचा हा खेळाडू. मुक्ताई क्रिकेट क्लब जवळे या स्थानिक संघातून हाफ पिच क्रिकेटला त्यानं सुरुवात केली आणि क्षेत्ररक्षक म्हणून त्यानं क्रिकेटला खरं तर सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी आम्ही पाहतोय. पहिल्या डावात काय गोलंदाजी केली होती सूरज गायकवाडने. आज फलंदाजी करण्यासाठी तो मात्र मैदानामध्ये दाखल झालेला आहे. दुसऱ्या डावामध्ये विजय सांगळे बाद झाल्यानंतर सूरज गायकवाड यांच्यावरती ही जबाबदारी आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे आहेत. समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 23 चेंडू बाकी आहेत आणि 33 धावेंची आवश्यकता. सुजय पर्व, साई 11 शिर्डी त्यांच्या विरोधात साई रुद्र फायटर्स पाथर्डी या दोन संघांच्या दरम्यान सुरू असलेली एक महत्वाची लढाई. ओहो, आल्याबरोबर अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. नाव सूरज गायकवाड आणि त्यांच्या बॅटमधून अफलातून अविश्वसनीय जबरदस्त स्ट्रोक षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापूक झुपूक धापूक झुपूक वाजत राहतंय. धन्यवाद. खूप जबरदस्त स्ट्रोक आपण सूरज गायकवाड यांचा पाहिला. मित्रांनो, पहिलाच चेंडू तो खेळतो या स्पर्धेतला आणि पहिल्याच चेंडूवर त्यानं षटकार खेळलेला आहे, तेही श्यामच्या विरोधात. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. खोलवर टप्प्याचा चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. तिथे महेश मुंढे चेंडूवर देणार आहेत. त्या दरम्यान फक्त एक सिंगल मात्र पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहे. 36 रन. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये ही महत्त्वपूर्ण लढत सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्याची महती सांगणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इथे धावपंची संधी आणि काय घडलंय इथे. फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये सूरज गायकवाड धावबादची शिकार ठरताय. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. दोन बाद 36 धावा धावफलकावर. रिप्लेमध्ये पाहू शकतो आपण मैदानामध्ये सूरज गायकवाड यांना मात्र मैदान सोडावं लागलं आणि म्हटलं जातं की अतिघाई संकटात नाही. तेच चित्र इथे पाहायला मिळालं. संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, तर मग घाई कशाला. महेश नानगुडेनं थांबवलं. महेश नानगुडे चांगली बॅटिंग करतायत. सूरज गायकवाड बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रोहित खरात आयडॉल संघाचे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. गोलंदाजीसाठी श्याम.
यावेळेस हलक्या त्याने चेंडूला स्टिअर केलं जाईल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आपण जर पाहिलं तर ते चेंडूवरती आलेले आहेत. एकदा पूर्ण झाली आहे दुसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय पाहूया. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. फलंदाज धावबाद आहेत की आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत चेक केलं जाईल. सर्वांच्या नजरा आता तिसऱ्या पंचांकडे असणार आहेत. पाहूयात काय निर्णय येतो. खरं तर हा निर्णय सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय असेल या सामन्यातला. आदरणीय सतीशजी भालेराव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. मैदानामध्ये आदरणीय राजू डावकर सर, आदरणीय संतोष भालेराव सर आपल्याला पंच म्हणून कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहेत. तर तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सतीश भालेराव सर आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि निर्णय आपल्यापर्यंत येईलच, कारण निर्णय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भरपूर चाणक्य दक्ष असे पंच या ठिकाणी कार्यरत आहेत. फलंदाज नाबाद असतील आणि आपल्या स्क्रीनवर आपण हे दृश्य पाहू शकता. महेश नानगुडे आपल्या घरामध्ये अगदी सुरक्षित पोहोचलेले आहेत आणि ते दृश्य आपण त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती सुद्धा पाहतोय. 7S लाईव्हच्या माध्यमातून हे दृश्य आपल्या यूट्यूबच्या वाहिनीवर सुद्धा दाखवण्यात येते आहे. धावफलकावरती जातोय आपण. स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावेंची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 24 धावा पाहिजेत गोलंदाजी करण्यासाठी. जर आपण पाहिलं तर राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावचा सितारा अमोल डुबे संघाचे आयकॉन मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 24 धावेंची गरज आहे. काय घडणार आहे समोर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही रोहित खरात यांना स्ट्रायकिंग एंडवरती पाहत आहे. वाह, पहिलाच बॉल अफलातून जबरदस्त लाजवाब चेंडू इथे अमोल डुबेचा आपल्याला पाहायला मिळालाय. भन्नाट वेगासोबत जर तुम्ही पाहिलं तर लाईन सुद्धा खूप चांगली, लेंथ सुद्धा खूप चांगली आहे.
म्हणजे फलंदाजाला बंदिस्त करणारी ही फुलर लेनची लाईन अमोल डुबेशी आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. अमोल डुबेचे जे षटकं आहेत ते फार महत्त्वपूर्ण षटक राहणार आहेत. अमोल डुबे जर आपण पाहिलं तर पहिले षटक हाताळत आहेत आणि हे सर्वाधिक महत्त्वाचं षटक सुद्धा राहणार आहे. त्यावेळेला हा चेंडू आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि आपण जर बघितलं मित्रांनो तर झेल ड्रॉप झालेला आहे. असा कसा या पट्ट्याचा तोल फसला. अरे डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. SS कलेक्शन मेन्सवेअर कोल्हारचे प्रोप्रायटर शादाब शेख व सैजाद शेख सांगताय. झेल तर निसटला आणि तिथे धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. यावेळेला महेश नानगुडे यांच्यासाठी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. खरं तर महेश नानगुडेचं कौतुक यासाठी राहील मित्रांनो, कमी कालावधीत एक युवा खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली. पुणे जिल्ह्यातील मुळशी गावातील बावधनला बिलॉंग करणारा हा खेळाडू 2021 पासून टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात त्यानं मुळशी गावातील संघातून केली आणि त्यानंतर जर पाहिलं तर मागच्या 2-3 वर्षांमध्ये या खेळाडूने आपलं नाव मात्र खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उज्ज्वल केलं आहे. तो खेळाडू मैदानामध्ये महेश नानगुडे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल डुबे समोरच्या बाजूला आहेत. आयकॉन अमोल डुबे. फुलर लेंथवर टाकलेला हा चेंडू जाईल तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक विकी मुंडे चेंडूवरती वाऱ्याच्या वेगात आलेले आहेत आणि फक्त एकच धाव इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावफलकावरती 2 बाद 40 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही 14 चेंडू आणि 22 धावांची गरज. नामदार चषक 2024 आम्ही सर्व जर या ठिकाणी पाहतोय. दररोज 4 संघ आहेत. काल 4 संघ पाहिले, आज 4 नवीन संघ आपण मैदानामध्ये पाहतोय आणि आज 2 संघ सुपर 8ला जातील, 2 संघ कॉलबॅकला जातील. काल 2 संघ सुपर 8ला गेले, काल 2 संघ कॉलबॅकला सुद्धा गेले. आज कोणते 2 संघ आहेत जे सुपर 8मध्ये जाणार आहेत? त्यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळलेला आहे. लॉंगआउटच्या दिशेला जाणार आहे. तिथे अनिकेत काळे यांना आपण पाहू शकता. एक धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये होतोय बदल. 41 या आकड्यावर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अमोल डुबेनं हे षटक अतिशय महत्त्वपूर्ण हाताळलं. अमोल डुबेनं फक्त 3 धावा दिल्यात. 5 चेंडू आतापर्यंत अमोल डुबेने टाकले आणि सामन्यामध्ये थोडीशी रंगत आणण्याचा प्रयत्न हा मात्र अमोल डुबेचा राहिलेला आहे. या मैदानावरती आम्ही काल एक सामना पाहिला. काल पहिलाच सामना या स्पर्धेचा पाहिला. जरी 43 धावा बनवायच्या होत्या तरी तो सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. म्हणजे धावा बनवणं सुद्धा थोडंसं कठीण आहे. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आणि तिथे झेल पकडला जातोय आणि फलंदाज महेश नानगुडे यावेळेस होत आहेत बाद. मोठी विकेट, महत्वाची विकेट अमोल डुबे मिळवून देत आहेत. आयकॉन बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. खूप चांगला झेल खरं तर इथे पकडला. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि पाहिजेत 21 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. यस, फलंदाज बाद आहेत.
OUT फलंदाज महेश नानगुडे या ठिकाणी बाद होत आहेत. परंतु मित्रांनो, फलंदाजी काय अप्रतिम केली आहे महेश नानगुडेनं. आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत महेश नानगुडेसाठी. अप्रतिम फलंदाजी. हा फटका सुद्धा खूप चांगला त्याने खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरला टायमिंग सुद्धा प्रॉपर होता, परंतु तिथे झेल सुद्धा तितका चांगला पकडला गेला. अगदी सीमारेषेच्या जवळ फलंदाज महेश बाद झालेत. नवीन फलंदाज दानिश खतीब मैदानामध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. आदरणीय ताराचंद कोथे पाटील, आदरणीय नवीन भाऊ शेजवळ, आदरणीय किरण कोथे पाटील यांचा सुजय पर्व, साई 11 शिर्डी आणि हे तीनही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला आदरणीय राहुलजी मस्के सर, आदरणीय कल्याणजी यादव साहेब यांचा साई रुद्र फायटर्स पाथर्डे, हे दोनही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन संघ मालकांमधील सुद्धा ही लढत आपल्याला अनुभवायला मिळते आहे. 12 चेंडू 21 ची आवश्यकता. दानिश खतीब मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला रोहित खरात हे सुद्धा ॲज अ आयडॉल म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं खेळत आहेत. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं असेल तर 61 बनवल्या होत्या, 62 बनवायच्या आणि या 62 बनवत असताना सुरुवात तर खूप चांगली झाली होती, परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मागची काही उत्तरार्धामधली षटकं आपण जर बघितली तर खूप चांगली राहिली. प्रामुख्यानं अमोल डुबेने टाकलेलं मागचं षटक हे संघाला नक्कीच विजयापर्यंत घेऊन जाणारं षटक राहणार आहे. ते मात्र सामन्याची रंगतता वाढवणारं षटक राहिलं. अमोल डुबेनं फक्त 3 धावा दिल्या. एक महत्त्वाची महेश नानगुडेची विकेट त्यानं मिळवली. गोलंदाजी करण्यासाठी संतोष रासने गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पहिलं षटक हाताळलं होतं, 13 धावा दिल्या होत्या, परंतु स्ट्रायकिंग एंडवर रोहित खरात 12 चेंडू आणि पाहिजेत 21 धावा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क प्रॉपर त्या ठिकाणी होऊ शकला नाहीये. समीर शेख चेंडूवर देणार आहेत. धाव मात्र कुठल्याही प्रकारची नाहीये इथे. सुरुवात तर खूप चांगली होताना पाहायला मिळते. मित्रांनो, आता शेवटचे चेंडू 11 बाकी राहिलेत. 21 धावेंची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये, उत्कट लढत, चित्तथरारक लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. दिवस क्रमांक 2 आणि सामना क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना लोणी प्रीमियर लीगचे हे वैशिष्ट्य आहे. कारण पहिल्या पर्वामध्ये असे सामने आम्ही पाहिले की त्या सामन्यामध्ये बरेचशा सामन्यांचे निकाल मात्र सांगणं फार कठीण होतं. असे सामने आपल्याला खरं तर पाहायला मिळाले. काल एका सामन्याचा मी उल्लेख केला. खरं तर 6 चेंडू 39 ची गरज असताना तो सामनाही सुपर ओव्हरमध्ये गेला होता पहिल्या पर्वात. ओहो, स्वेशेट यावेळेस रोहित खरात यांच्या बॅटमधून येईल एक शानदार फटका, षटकार. आता मी नसतो कोणाला बी. फटका असा धुवाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप, लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आले मला हुक्की, तुला देऊ का माझ्या गोलीगत पॅटर्नची बुक्की. चेक केलं जाईल षटकार आहे की चौकार आहे, ते मात्र चेक केलं जाणार आहे. पहिल्या पर्वामध्ये फक्त 6 चेंडू 39चा सामना, नाही तर एक सामना आम्ही पाहिला होता. साई बालाजी व्यंकटेश लोणी आणि त्यांच्या विरुद्ध जाबाज कुरण असा सामना होता. 6 चेंडू 28 ची गरज होती आणि तो सामना सुद्धा 2 बॉल 3 वर आला होता. यस, षटकार आहे. तिथे तो सामना 2 बॉल 3 वर आला होता. तिथे इम्रान मलिक बाद झाला होता. इम्रान मलिकसाठी त्या षटकाराला 21,000चं पारितोषिक होतं. हे पहिल्या पर्वाचं मी तुम्हाला सांगतोय लोणी प्रीमियर लीगचं. या आठवणी आहेत खरं तर. असे अनेक सामने ऐतिहासिक झालेत. वाह, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेंथवर संतोष रासनेच्या माध्यमातून षटकार जरी आला असला तरी मात्र मैदानामध्ये ते खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक चांगलं केलंय, पुनरागमन चांगलं केलंय. असं कोणताही गोलंदाज नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की त्याच्या विरोधात धावा येत नाहीत, परंतु गोलंदाज तोच यशस्वी ठरतो जो पुनरागमन चांगलं करतो. आणि इथे तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 9 चेंडू आणि 15 ची गरज. हो, इथे फुल टॉस, स्विचिटचा प्रयत्न, बिटवीन द गॅप फटका. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठमोरे, परंतु यश मिळणार नाही. चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या पार.
चौकार. वेधून गेला आरपार सणसणीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सणसणीत चौकार. थँक्यू. 8 चेंडू 11 धावेंची गरज. 8 चेंडू 11 धावेंची गरज. संतोष रासने यांना आपण पाहतो मैदानामध्ये. तर रोहित खरात यांनी 2 स्विचिटचे फटके खेळलेत आणि त्यात ते यशस्वी सुद्धा राहिले. एक चौकार अगोदर आलाय. यावेळेला समोरच्या दिशेने प्रचंड मोठा आक्रमण लगावलाय टोला. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू विजय. कधी सामना सुजय पर्व साई 11 शिर्डीकडे जातोय तर कधी सामना साई रुद्र फायटर्स पाथर्डीकडे जातोय. परंतु आता समीकरण बदललंय. 7 चेंडू 5 ची गरज. यावेळेला समोर खेळलाय विषेपमध्ये फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. अंतर कापायचंय मोठं. परंतु हा चेंडू वेगात निघून जाईल सीमारेषेच्या पार. रोहित खरात यांचा चौकार. वेधून गेला आरपार सणसणीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सणसणीत चौकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर. यानंतरच्या सामन्याची उद्घोषणा करायची आहे. यस, पहिल्या सामन्यातील विजेता दुसऱ्या सामन्यातील विजेत्या संघासोबत यानंतर लगेच खेळणार आहे. पहिल्या सामन्यातील विजेत्या संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉससाठी आपण यायचं. हॉटेल साई छत्रपती लोणी संघाचे संघनायक आपण येऊन उभं राहायचंय आणि यातून जो जिंकणार आहे त्या संघाचे कर्णधार हा सामना संपल्याबरोबर लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. विशाल सर गोलंदाजीसाठी येत आहेत. दानिश खतीब यांच्यासाठी हा चेंडू आणि इथे एक सिंगल पूर्ण केली आणि दानिश खतीबनं या स्पर्धेत पहिली धाव काढली आणि ती पहिली धाव संघाच्या विजयासाठी महत्त्वाचं कारण ठरली आणि तिथे संघ विजयी सुद्धा ठरला. सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजय मिळवलाय साई रुद्र फायटर्स पाथर्डे या संघानं विजय मिळवलाय. मनापासून अभिनंदन. सुजय पर्व साई 11 शिर्डी संघाला पुढच्या मॅचेससाठी पुढच्या सामन्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.